घातांकावर किती सोपा प्रश्न विचारू द्या तरी काही मित्रांचा आपला प्रश्न चुकतो. त्याचं कारण काय माहितीये? कारण घातांकाचे नियम माहित नसतात. आता प्रश्न बघा ना काय म्हणतो, 81 बरोबर 27 चा घातांक x तर x ची किंमत किती? खूप सोपं आहे. तुम्हाला बघितलं कळतं की 81 आणि 27 हे 3 चे घातांक आहेत. हे क्लिअर आहे ना? आता मला सांगा रे, 81 3 चा कितवा घात आहे? सर 81 3 चा ना चौथा घात आहे. मग इथं 81 म्हणजे 3 चा चौथा घात, हे बरोबर आहे. 27 काय 3 चा घन आहे. मग इथला 27 म्हणजे सरेला असं लिहू आपण 3 चा घन, परंतु याचा घातांक किती दिला इथं x दिलाय. आता मित्रांनो छोटासा नियम तुम्हाला माहित पाहिजे, ज्या घातांकी संख्येचा पायासारखा आहे म्हणजे इथं 3 3 सारखा आहे त्याचे घातांक सुद्धा काय असतात? सारखे असतात. म्हणजे इथं बघ इथं अगोदर हे करून घ्या, 3 गुणिले x म्हणजे काय येतं? 3x असतं. ओके, म्हणजे 3 चा घातांक 3x आणि 3 चा घातांक 4. मग आता हे पायासारखं आहे ना, तर घातांक सारखे असणार. म्हणजेच काय रे, 4 बरोबर इकडे यायला पाहिजे 3x. आता काय विचारलंय? x ची किंमत. सोपं आहे. काय करायचं? x बरोबर हे 4 जशास तसे हे 3 जे गुणाकार आहेत ना इकडे भागाकारामध्ये गेले, म्हणजे किती यायला पाहिजे? x बरोबर 4/3, जे की पर्याय क्रमांक किती आहे? पर्याय क्रमांक आपलं 4 आहे.